नमस्कार मंडळी. सो मार्केट आउटलुक ह्या विषयावर बराच पिरियड झाला आपला असा काही खास व्हिडिओ नव्हता. ह्याची काही रिझन्स म्हणजे हीच होती की फेबमध्ये आपला बजेट इव्हेंट, त्यानंतर म्युच्युअल फंड्स ॲन्युअल सेशन, मार्केट रिलेटेड बरेचसे वेबिनार्स झाले, बट असं स्पेसिफिक आपण यूट्यूबवर व्हिडिओ नव्हता बनवला. सो आज थोडंसं मार्केट एका चांगल्या म्हणूया ना की आपण एका चांगल्या सिच्युएशनला आल्यानंतर हा व्हिडिओ बनतो आहे. सो छान वाटतं आहे ॲक्च्युली की आज बराचसा डेटा पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहोत. मी थोडंसं रिक्वेस्ट करेन की मार्केटवरचा जो आपला मागचा व्हिडिओ होता हा जरूर बघून घ्यावा, सो दॅट आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओची त्यानुसारची एक लिंक लागायला थोडीशी मदत होऊ शकेल. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हिडिओ स्टार्ट म्हणतो ना, कॉन्टेंट स्टार्ट करण्याआधी पहिले हे सांगेन की कुठलाही ह्यातला डेटा इन्फॉर्मेशन हा इंडिकेटिव्ह ह्यासाठी नाही आहे की तुम्ही कुठले बाय सेल डिसिजन ह्याच्या आधारे घ्यावेत. हे डिसिजन आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच घ्यावेत. हा एक जेनेरिक डेटा आहे, जनरल डेटा आहे. मार्केटचे आपण जे बरेचसे जे डेटा पॉईंट्स आहेत हे कनेक्ट करण्याचा ह्याच्यातून प्रयत्न करत असतो. त्यामुळे याच्यातून निघणारे कन्क्ल्युजन हे कोणी बाय सेल रेकमेंडेशन्स घेऊ नयेत. सो थोडंसं डिस्कस करूया आपल्या डायरेक्टली मार्केटबद्दल. साधारण 22,500च्या आसपास निफ्टी बराचसा वेळ आता रेंगाळत आहे. काही FIची सेलिंग जेवढी जोरदार झाली, इनफॅक्ट रेकॉर्ड ब्रेक सेलिंग म्हणतो ना, ही झाली आहे गेल्या सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीकपासून, जे आपण आता फेबच्या लास्ट वीकपर्यंत पाहिलं. मिड ऑफ मार्चमध्ये आपण आता आलेलो आहोत. हा व्हिडिओ आपण आज शूट करतो आहोत 12 मार्च रोजी. ह्या काही 10 दिवसामध्ये थोडं 8 ट्रेडिंग सेशनमध्ये जरी सेलिंग जर अशी स्लो झालेली असली FIची, तरी पण एक अशा लेवलच्या दरम्यान आता मार्केट आलेलं आहे की इथून बघायला गेलं तर डाऊनसाईड फार लिमिटेड दिसते आहे. हे आपण का ते समजून घेऊया. आणि खूप जास्त शक्यता निर्माण होते आहे इथून एका नवीन रिकव्हरीची, आणि हे आपण एक वेगवेगळ्या डेटा पॉईंट्समधून समजून घेऊया. आणि मी त्यासाठी थोडंसं एक दोन पॉईंट्स पहिले मी आठवण करून देतो की हा फॉल नेमका केव्हा सुरू झाला आणि ह्या सगळ्याचा एक एक्झॅक्ट आता का ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने आहे हे आपण जरा समजून घेऊया. 27 सप्टेंबर हा म्हणतो ना, ही तारीख होती जेव्हा साधारण निफ्टी 26,300 आणि सेन्सेक्स 85,700-800च्या दरम्यान होता आणि तिथून तो पडायला सुरुवात झाली. ह्याचं रिझन हे होतं की कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प हे एक राष्ट्रपती म्हणून अमेरिकेचे निवडून येणार हे जवळपास निश्चित होत चाललेलं, आणि त्यांची जी काही धोरणं त्यांनी जी सांगितलेली ह्याचा परिणाम कुठेतरी इन्फ्लेशनच्या दृष्टीने होणार, आणि म्हणून अमेरिकेची जी आपण म्हणूया बॉन्ड यील्ड आहे ही तिथून वाढायला सुरुवात झालेली. आणि एक त्याचाच परिणाम हा होता की डॉलर हा अप्रिशिएट होत गेला इतर सर्व देशांच्या करन्सीच्या तुलनेत. आणि ह्याचं जे निर्देशांक आहे डॉलर इंडेक्स, तुम्ही जर एक्झॅक्ट आपण बघितलं ना की त्याचा नियर टर्ममधला लो आणि निफ्टीचा हाय हे जवळपास एक्झॅक्ट त्या आठवड्यामध्ये घडलेले आहेत. आपण हे सगळं स्क्रीनच्या माध्यमातून जरा आता पटकन समजून घेऊया. सो जो आपण विषय बघत होतो चार्टवर तोच विषय आपण समजून घेऊया. निफ्टीचा चार्ट आहे या ठिकाणी, आणि ज्याचा उल्लेख मी आता केला तो म्हणजे डॉलर इंडेक्स. सो तो आपण या ठिकाणी ॲड करूया म्हणजे आपल्याला हे अधिक चांगल्या रीतीने समजेल की एक्झॅक्टली हा विषय कशा रीतीने आहे ते. सो निफ्टी सप्टेंबर 27 जिथून ही पडझड सुरू झाली तिथून पडायला, आणि एक्झॅक्ट डॉलर इंडेक्स जे आपण बघतोय की 100च्या आसपास होती, ती एक्झॅक्ट तिथूनच आपल्याला वाढलेली दिसते. आणि ही जी राईज होती ही आपण या ठिकाणी पाहिली की अगदी 2025च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालू आहे, आणि आता तिथे पण कुठेतरी डॉलर इंडेक्स आपण बघतोय की खाली यायला सुरुवात झाली आहे. सो डॉलर इंडेक्स खाली येणं ह्याचा अर्थ असा आहे की परत थोडंसं डॉलरमधलं जे वीकनिंग आपण इथे म्हणू शकतो. त्याच्यानंतर पण निफ्टीमधला फॉल चालू राहिलेला आहे, पण आता का अट्रॅक्टिव्ह आहे हे आपण थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. एक पहिलं रिझन जे हे आहे की डॉलर इंडेक्सचं खाली येणं, हे याचा अर्थ की रुपयाची पडझड थोडी स्लो किंवा थांबणं ही एक गोष्ट झाली. हे इनडायरेक्टली आपल्या इकॉनॉमीसाठी आणि पर्यायाने आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा एक पहिला बूस्ट आपल्या मार्केटला इथून मिळतोय, तो म्हणजे डॉलर इंडेक्सचं खाली येणं. दुसरी गोष्ट जर आपण ह्या ठिकाणी बघायला गेलो की आपलं मार्केट किंवा रादर आपण म्हणूया आपली इकॉनॉमी ही क्रूड ऑइल डिपेंडंट जास्त आहे.
आणि क्रूड ऑइल डिपेंडंट आपली ही इकॉनॉमी असल्यामुळे आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती कशा रीतीने शेपडअप आहेत. मला आठवतं आज आपण मार्च 2025मध्ये आहोत. एक्झॅक्टली मार्च 2023 त्यावेळीच आपण हे मार्केट आउटलुकचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आणि तेव्हा पण आम्ही एक मार्केटमध्ये तेजी येणार हे सगळे व्हिडिओज त्यावेळी वेगवेगळ्या डेटाच्या आधारे मांडलेले. बरोबर हीच तारीख होती, समवेअर सेकंड वीक आणि थर्ड वीक ऑफ मार्च. गुढीपाडवा सेशन होतं एक 22 मार्च काहीतरी, आणि तिथून 16,800च्या जवळपास मार्केट येऊन तिथून मार्केटमध्ये एक मोठी रिकव्हरी आली निफ्टीमध्ये. आता त्या रिकव्हरीचा इथे काय संबंध आहे तो जरा आपण समजून घेऊया. मी परत एकदा पहिलं निफ्टी दाखवतो की जिथून ही रिकव्हरी आलेली 2023मधली. सो ही जी एक तेजी जी झालेली, मी वीकली चार्ट ओपन करतो सो स्क्रीनवर जास्त दिसेल. सो हा आहे तो पॅटर्न की डिसेंबर ते मार्च ह्या साधारण एक 3.5 महिने मार्केट स्लोली खाली येऊन त्याच्यानंतर 17,000वरून मार्केट 26,000 एकदम सलग गेलेलं. 1.5 वर्ष एक सलग तेजी मार्केटमध्ये झाली आणि एक खूप मोठी तेजी आहे बघायला. तर ह्या लोपासून जर 26,000 पकडतो इट्स मोर दॅन 50% ही एक तेजी झाली. थोडंसं हे इस्रायल हमासच्या वेळी हे बाजार थोडाफार खाली आलेला, बट ही एक चांगली तेजी होती आणि हा तो पिरियड होता समवेअर मार्च 2023. आता ह्याचा मी उल्लेख ह्यासाठी करतोय कारण आता मी इथे परत एकदा क्रूड ऑइलचा चार्ट ओपन करून हे दाखवेन की जेव्हा आपल्याला कळेल की एक्झॅक्ट क्रूड ऑइलच्या किमती ह्या रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान आपण पाहत होतो की ह्या एकदम पीकला गेलेल्या 120च्या आसपास गेलेल्या होत्या आणि त्यानंतर पुढची वर्षभरात ह्या हळूहळू खाली आल्या. आणि हा तो पॉईंट होता मार्च 2023 जिकडे त्या किमती साधारण गेल्या वर्षभराच्या लोला गेल्या. आता पण जर आपण बघितलं तर मध्यंतरी साधारण आपण जेव्हा आपलं मार्केट हे पडायला लागलं सप्टेंबरपासून, पण हा बराच काळानंतर क्रूड स्टेबल होतं. इतर पॅरामीटर्स होते आपलं मार्केट तेजीमध्ये जाण्यासाठी, आपले GDP पासून सगळे नंबर्स. बट आता हे क्रूड डिस्कस करण्यामागचा पर्पज हा आहे की 2 वर्षाच्या लोला पुन्हा एकदा क्रूड ऑइलच्या किमती आलेल्या आहेत. सो $66चा भाव जो आपण मार्च 2023मध्ये क्रूड ऑइलचा पाहिलेला तो परत नव्हता दिसला, साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास आलेलं, पण परत एकदा ते वर गेलं आणि आता परत क्रूड ऑइलच्या किमती ह्या 66च्या आसपास आल्यात. आता हा एक मोठा इम्पॅक्ट आहे. क्रूड ऑइलच्या किमती कमी असणं आपल्या देशासाठी खरोखर एक मोठा इम्पॅक्ट. आणि अजून एक थोडेसे ह्याबद्दलचे अपडेट्स देईन की या ठिकाणी बिफोर मी ती शेवटची गोष्ट दाखवेन त्याच्या आधी एक छोटासा अपडेट देईन. हे ज्या जागतिक बाजारात ज्या चर्चा चालल्यात ना की डोनाल्ड ट्रम्प हे रशिया युक्रेनचं युद्ध थांबवण्याचे वाटाघाटी करतायत आणि हे कुठेतरी तो पूर्णविराम लावण्याच्या दृष्टीने जो एक प्रयत्न चालू आहे ना, हे ओव्हरऑल क्रूड ऑइलच्या किमती जगामध्ये कमी आणण्यासाठी पुरेसं आहे. कारण एक भाग काय ना की युरोपची जी सध्याची परिस्थिती आहे ना ही त्यावेळेस रिकवर होणार की जर ओव्हरऑल क्रूड ऑइल आणि गॅसेसच्या किमती जर युरोपमध्ये कमी झाल्या. आणि त्यासाठी हे रशिया युक्रेन युद्ध ह्याला एक म्हणतो ना, एक कसं आहे की याला एक स्टेबिलिटीच्या दिशेने जाणं हे गरजेचं आहे. की आज जर अनसर्टन असेल, आज जर समजा युक्रेनसारखा देश 37% फक्त डिफेन्सवर खर्च करत असेल तर तो बाकी खर्च कुठे करणार. आणि सेम प्रत्येक देश जर हा विचार करेल की रशिया माझ्यावर युद्ध करेल तर फक्त डिफेन्सवर खर्च होईल ना, बाकी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ह्या तशा स्लोच होत आहेत युरोपमध्ये. सो ओव्हरऑल क्रूड ऑइलच्या किमती, गॅसेसच्या किमती ह्या जर युद्धविराम लागल्यामुळे जर कमी होतील तर ते युरोपसाठी आणि पर्यायाने मग भारत आणि जे सगळे इम्पोर्टर देश आहेत क्रूड ऑइलचे ह्यांच्यासाठी पॉझिटिव्ह. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या मला असं वाटतं कुठेतरी मार्च महिन्यातच सगळ्या एकत्र जुळून येत आहेत. आणि तिसरी गोष्ट जी ह्या ठिकाणी मी दाखवू इच्छितो ती आहे व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन म्हणजेच काय की आपण ज्याला आपण म्हणतो ना प्राईज अर्निंग रेशो, आपल्या कंपन्यांचं म्हणजे निफ्टी 50चा PE रेशो, राईट. सो PE रेशो एक सिंपल काय की ₹1 कमवण्यासाठी आपण किती रुपये द्यायला रेडी आहोत. सो PE रेशो जर निफ्टीचा काढला, जर गेल्या 10 वर्षाचा ॲव्हरेज हा एक इंडिकेटर बघितला जातो. निफ्टीच्या 10 वर्षाच्या PEचा जो ॲव्हरेज आहे हा एक साधारण येतो 20च्या आसपास. आणि गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा 28 फेब्रुवारीला आपण 21,000 फर्स्ट टाईम आपण 21,800च्या जवळपास गेलो. इनफॅक्ट 800 नाही एक्झॅक्ट, पण 21,964च्या आसपासचा जो लो बनला, बिलो 22,000 आपण जेव्हा या ठिकाणी गेलेलो होतो. सो त्यावेळी जो आपला निफ्टीचा PE आला ना तो पहिल्यांदा बिलो 20 आला. सो आजही 20चा PE आहे, 19.5च्या आसपास गेलो. आणि हा PE का इंटरेस्टिंग आहे कारण
इनफॅक्ट जर आपण ती जी मार्च 2023ची जी रॅली आपण बघितली की तिथून जे 1.5 वर्ष मार्केट सलग चाललं 17,000चं 26,000 झालं, त्यावेळी पण समवेअर ह्याच लेवलला निफ्टीचा पी आलेला होता. याचा अर्थ काय की मार्केट व्हॅल्युएशन वाईज हे आता आकर्षक झालेलं आहे, ही एक गोष्ट. आणि चौथा जो ह्यातला एक शेवटचा सेकंड लास्ट टॉपिक मी ह्या ठिकाणी मांडेन. स्क्रीनचं बऱ्यापैकी काम इथे झालेलं आहे, त्यामुळे मी शेवटच्या 2 मुद्दे मी सांगेन. ते शेवटचे मुद्दे म्हणजे की एक जर आपण बघितलं तर गेल्या एका महिन्यामध्ये आता US मार्केट पण करेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर जे मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि ही जी सगळी त्यांची भाषणं चालली आणि ह्याच्यामुळे कुठेतरी अमेरिकन मार्केट वरती स्थिरावलेले, त्याला पण आता कुठेतरी ब्रेक लागताना दिसतोय. नॅसडॅक आपण बघतोय 15% आसपास पडलेलं आहे, डो जोन्स 10% आसपास आहे, 8-9% आसपास, आणि S&P 500 ही साधारण 10% आसपास करेक्ट झालेली आहेत. म्हणजे हे लोक काय म्हणूया आपण सप्टेंबरपासून पडलो, बट लास्ट एक महिना म्हणजे फेब्रुवारीपासून जर आपण बघितलं, फेब्रुवारी 2nd वीकपासून जर आपण बघितलं तर आता अमेरिकन मार्केट्स पण आता पडत आहेत. त्यामुळे एक जे म्हणूया ना की थोडंसं व्हॅल्युएशन वाईज आपण आता बेटर सिच्युएशनला आलोच, विशेषतः मी म्हणेन लार्ज कॅपच्या बाबतीत. आणि ह्या सगळ्यामध्ये जो एक मी थोडंसं थोडंसं म्हणतो ना व्हॅल्युएशन आणि फंडामेंटलच्या बियॉन्ड जाऊन फक्त एक नंबर क्रंचिंगमध्ये एक गोष्ट सांगेन. हिस्टॉरिकली आतापर्यंत जेव्हा मार्केट एक आपण जर बघितलं की कुठलाही एका फायनान्शियल इयरमधला जर आपण डेटा घेतला की जेव्हा सगळ्यात त्या वर्षीचा जो बॉटम क्लोजिंग असेल, एक उदाहरणासाठी सांगतो की कोणत्याही फायनान्शियल इयरमध्ये निफ्टीचा जो बॉटम आहे तिथपासून जर आपण 1 वर्षाचे निफ्टीचे रिटर्न बघितले, म्हणजे एक थोडंसं मी हे एक्सप्लेन करून सांगतो, गेल्या 25 वर्षाचा डेटा आपण काढला किंवा त्याच्यापूर्वीचा पण जरी आपण डेटा काढला, कारण लास्ट 25 इयर्सचा डेटा जास्त रिलेव्हंट आहे ओव्हरऑल, तर ह्या डेटामध्ये कधी पण जेव्हा निफ्टी त्याच्या सर्वात लोवेस्ट क्लोजिंग पॉईंटला कुठल्याही एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये जेव्हा क्लोज झालेला आहे, तिथून 1 वर्षाचे जे रिटर्न्स आहेत, सो असे बरेचसे जे रिडिंग्स आपण काढले गेल्या अनेक वर्षांचे, त्या रिडिंग्समध्ये एक गोष्ट ही अशी दिसून येते की लोवेस्ट रिटर्न जे आहेत हे साधारण 10 ते 11% आहेत आणि हायेस्ट रिटर्न हे साधारण 90 ते 92% आहेत. आणि अनेक रिडिंगचा जर ॲव्हरेज काढला तर तो येतो 40 ते 45%. याचाच अर्थ काय की जर निफ्टी बघा बॉटम तो कोणीही पकडू शकलेलं नाही आहे आणि कधी कोण पकडूही शकणार नाही आहे, बट जर निफ्टी प्रत्येक वर्षी एखाद्या फायनान्शियलमध्ये तुम्ही बॉटमच्या रेटपासून जर क्लोजिंग रेटपासून जर 1 वर्षाचे जर आपण निफ्टीची मुवमेंट बघतो त्या पॉईंटपासून, तर ती ॲव्हरेज येत आहे 40-45%, लोवेस्ट आहेत 10-11% आणि जर हायेस्ट बघितलं तर ते 90%. आता मी एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन इथे सांगेन. गेल्या फायनान्शियल इयरचा म्हणजे आता हे मार्चला क्लोज होत आहे वर्ष, म्हणून मी सांगेन की गेल्या फायनान्शियलमधला लोवेस्ट क्लोजिंग जो आपल्याला मिळालेला तो होता जूनच्या फर्स्ट वीकमधला, 4 जूनचा जो इलेक्शन डेला जो क्लोजिंग मिळाला 21,800-900च्या आसपासचा तो होता. त्या हिशोबाने पकडलं आणि जर मी लोवेस्ट जरी फिगर पकडली की तो लोवेस्ट आहे आणि जर हिस्टॉरिकली डेटा जर बघितला की तिथून मार्केटने मिनिमम 10-11%ची मुवमेंट दिली आहे, तर एक गोष्ट लक्षात येईल की त्या जूनपासून आता जो 28 फेब्रुवारीला आपण तोच रेट साधारण बघितला जो होता 21,900च्या आसपास, जो ह्या वर्षी आपण बघितला. म्हणजे तिथून जर मी लोवेस्ट पॉसिबिलिटी जरी पकडतो तरी तिथून 10%, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला ह्या जूनपर्यंत निफ्टी साधारण 24,000चं जी एक लेवल आहे हे दिसणं लॉजिकल आहे. परत एकदा सांगेन, हे कोणतेही रेकमेंडेशन नाही आहे, हे मी फक्त बेस्ड ऑन द हिस्टॉरिकल डेटा जो मार्केटचा राहिलेला आहे त्याच्या आधारे हे मांडतोय. आपण 40% जो ॲव्हरेज राहिलेली आहे निफ्टीची रिकव्हरी ही पण पकडण्याची गरज नाही आहे. जस्ट फक्त एक हिस्टॉरिकल डेटाच्या आधारे पण आपल्याला जो मार्चचा जो महिना आहे तिथपासून आता पुढे साधारण एक जून म्हणजे 2.5 महिने आता साधारण बाकी आहेत समजा, तर तोपर्यंत पण आपल्याला एक चांगली मुवमेंट दिसणं गरजेचं आहे. आणि एक भाग ह्याला डेटा सपोर्टिंग आहे. त्याचं अजून 1-2 कारणं सांगेन की आता जे मार्च क्वार्टर संपेल त्याच्यानंतर कंपन्यांचे रिझल्ट यायला सुरुवात होतील. सो ॲक्च्युली बघायला गेलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण हे मांडलेलं की प्रत्येक 5 वर्षांत केंद्राचे इलेक्शन ज्यावेळी असतात तेव्हा थोडासा स्लोडाऊन येतोच. गेल्या वर्षी हीट वेव्ह, इलेक्शन ह्या सगळ्यामुळे जे आपलं लास्ट क्वार्टर जे संपलं
त्याच्यात म्हणजे फर्स्ट क्वार्टर आपण जास्त चांगलं डिस्कस करू शकतो. तर फर्स्ट क्वार्टरचे जे रिझल्ट होते ना हे खराब यायला सुरुवात तेव्हाच झालेली होती. त्यामुळे ह्या वेळीचे ह्या क्वार्टरचे रिझल्ट आणि त्याच्यानंतरचे रिझल्ट ह्याला थोडंसं मागच्या वर्षीचे रिझल्ट वीक आल्यामुळे तो जो बेस खाली गेला, त्यामुळे ह्या वेळीचे रिझल्ट हे आपल्याला तुलनेने बेटर दिसण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला म्हणतो ना अर्निंग्स जे आहे हे इम्प्रूव्ह दिसल्यामुळे अगेन त्याचा फायदा आपल्याला व्हॅल्युएशनला मिळणार. त्यामुळे पण म्हणतो ना की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी सपोर्टिंग आलेल्या आहेत. तो निफ्टी 24,000 वगैरे हे जरी पार्ट आपण जरी सोडला, कारण अगेन डेटा आहे, डेटा कॅन गो रॉंग, पण बाकी हे चारही जे फॅक्टर आहेत हे मार्केटला विशेषतः लार्ज कॅप जो मार्केटचा जो पोर्शन आहे याला वरती आणण्यासाठी तरी सफिशियंट दिसत आहेत. अगेन हे फक्त मी म्हणेन की एक ॲनालिसिस आहे, हे कन्क्ल्युजन नाही. असेच कन्क्ल्युजन्स आपण अनेक ह्यापूर्वी पण बघितलेले आहेत. काही बरोबर आहेत, काही चुकतात. अगेन बघा, परत मी एवढंच सांगेन की ह्याच्यामध्ये हेतू एवढाच असतो की मार्केट जेव्हा खाली येतं ना तेव्हा पब्लिक पॅनिक करतात, कुठेतरी निगेटिव्ह होतं. ह्या सगळ्या डेटाच्या माध्यमातून हेतू एवढाच असतो की एक ती पॉझिटिव्हिटी इन्व्हेस्टमेंटबद्दलची टिकून राहावी. लोकांनी डिमोटिवेट होऊन किंवा म्हणतो ना बऱ्याचदा असा जेव्हा फॉल होतो तेव्हा पब्लिक डिस्ट्रॅक्ट होऊन जे थोडंसं चुकीचे डिसिजन घेतात ते टाळता यावे, हाच एक फक्त ह्या व्हिडिओचा मागचा हेतू असतो. बाकी एखादा व्हिडिओ आपण जरूर बनवू मिड कॅप आणि स्मॉल कॅपबद्दल पण, कारण ऑलरेडी ह्याच्यावर आमचा पूर्ण एक वेबिनार झालेला आहे आणि आमच्या LMS प्लॅटफॉर्मवर पण तो अपलोड झालेला आहे. ह्याच्या लिंक्स पण तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळू शकते. सर त्याच्यावरून पण मला असं वाटतं मिड अँड स्मॉल कॅपबद्दलचं आम्ही एक डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. FISच्या सेलिंगचं पण एक डिटेल ॲनालिसिस आम्ही केलेलं आहे. तर हे सगळे व्हिडिओज पण तुम्हाला आपल्या LMS प्लॅटफॉर्ममध्ये जे थोडे मोठे डिटेल व्हिडिओज आहेत जे एका वेगळ्या बटन प्लॅटफॉर्मवर अपलोड होत आहेत, सो ते पण तुम्ही जरूर बघून घ्या आणि टिकून राहा मार्केटमध्ये, एवढं मात्र मी नक्कीच सांगेन. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.